Chapter number 4, probability. In this chapter आपण काय बघितलं आतापर्यंत? In this chapter we are already studied that what is meant by the random experiment. बरोबर, total outcomes of the random experiment, that means the sample space. बरोबर, set of all possible outcomes of the random experiment is called as the sample space. Sample space नंतर काय बघितलं आपण? सॅम्पल, नंबर ऑफ सॅम्पल पॉइंट्स कसे लिहायचे तो पार्ट बघितला. बरोबर आहे, इव्हेंट कडे अजून गेलेलो नाहीये. आणि तुम्हाला मी सॅम्पल स्पेस बद्दलचा एक होमवर्क करायला सांगितला होता. कोणत्या एक्सरसाइज वरती? बोला, प्रॅक्टिस सेट 5.2. हॅव यू सॉल्व दॅट एक्सरसाइज? तुम्ही सॉल्व केली आहे का ती एक्सरसाइज? बोला पटकन. नसेल तर मला सॉल्व करून दाखवायला. बोला पटकन. नॉट. ठीक आहे, मी सॉल्व करून दाखवतो. फॉर ईच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राइट द सॅम्पल स्पेस यस and number of sample point n of s. 1 coin toss झालं होतं आपलं एक्झाम्पल. 2 coin toss झालेले, 3 coin toss झालेले, a die is thrown झालेले, 2 dice are thrown झालेले. बरोबर. Then a coin and 1 die are thrown simultaneously. What? A coin and a die is thrown simultaneously. सांगा बरं काय? a coin and a die. मग कॉइन वरती काय असतं सांगा? हेड अँड टेल. आणि डाय वरती काय असतं? 1 to 6. मग दोघे ऍट अ टाइम फेकले, काय होईल? फर्स्ट कॉइन वरती हेड येईल, डाय वरती 1 असं येऊ शकतं की नाही? म्हणजेच इथे काय लिहिणार? सॅम्पल पॉइंट, सॉरी सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस कसा येणार? s इज इक्वल्स टू पहिला हेड. हेड कुणावर आला? कॉइन वरती. आणि डाय वरती किती आला समजा? 1. बरोबर. नंतर हेड 2, हेड 3, नंतर हेड 4, हेड 5 आणि हेड 6 अशी. त्यानंतर हेड्स टेल 1, टेल 2, टेल 3, टेल 4, टेल 5 and टेल 6. You understand this? ये समजलं का? किती सॅम्पल पॉइंट झाले बघा? n of s 12 सॅम्पल पॉइंट्स आहेत. बरोबर की नाही? सेकंड नंबर अशाच पद्धतीने आपल्याला सॉल्व करायचं आता. सेकंड नंबर, 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म्ड बाय युजिंग द डिजिट्स 2, 3, 5 without repeating a digit. 2 digit number is formed by using digits. Digits कोणते घेतलेत? 2, 3 and 5. 2, 3 and 5 without repeating डिजिट. बघा बघा, सॅम्पल स्पेस काय असेल सांगा बरं? सॅम्पल स्पेस तयार करायचा आहे. इकडे लक्ष देता का? मी काय सांगतोय? नंबरच तयार करायचे डायरेक्ट. याच्यातून 2 डिजिट नंबर तयार करा, पण त्या 2 डिजिट नंबर मध्ये 2, 3, 5 आला पाहिजे. पण 22 नाही चालणार, 33 नाही चालणार, 55 नाही चालणार. सांगा बरं काय? पहिले 2 घ्यायचा, 2 वरती 3, 2, 3 म्हणजे 23, तर 25. बरोबर, समजलंय? नंतर काय? 32 आणि 35. बरोबर. नंतर 52
आणि 53 कळलं संपलं. आता याच्यापेक्षा जास्त अजून नंबर लिहिता येतील का? 22 होता, 33 होता आणि 55 होता. पण 22, 33 आणि 55 मध्ये डिजिट काय होते? रिपीट होते. आपल्याला काय सांगितलं? विदाउट रिपीटिंग डिजिट म्हणजे सी. एन ऑफ एस किती आला सांगा बरं इथे? 6. यू अंडरस्टँड? झालं का लिहून? उद्या त्यांना टेक्स्टबुक घेऊन यायचं, टेक्स्टबुक समोर ठेवायचं. आता बघा नेक्स्ट येईल का सॉल्व करता असं? बघा अ arrow is rotated and it stops randomly on the disk. Find out the which color it may stops. हा एक डिस्क वरती असे दिलेले आणि एक arrow दिलाय arrow. असा arrow आहे. तो arrow रोटेट होतो. तो arrow रोटेट होतो. तर ऍट रॅन्डम रोटेट होऊन तो कोणत्या कलरवर येऊन थांबेल? तर त्याचा सॅम्पल पॉइंट लिहायचा आहे, म्हणजे सॅम्पल स्पेस लिहायचा आहे. सांगा बरं सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस एस इज इक्वल्स टू काय येते? कोणताही कलर येऊ शकतो ना, हे सगळे कलर त्यामध्ये लिहायचे. मग सांगा बरं येलो, ऑरेंज, बरोबर, रेड, बोला, पर्पल, ग्रीन आणि ब्ल्यू. म्हणजेच एन ऑफ एस किती झाला? किती झाला? 6. कसं लिहिलं सॅम्पल स्पेस समजलं का? येस ऑर नो? आता 3 आणि 4 नंबरचा क्वेश्चन तुम्ही सॉल्व करायचा. चालेल का? ठीक आहे. असं रिपीट होणारच आहे, काही काळजी करू नका. नंतर आता आपल्याला इव्हेंट कडे जायचंय. कशाकडे? इव्हेंट. इव्हेंटचा पार्ट बघायचा आहे आपल्याला. मग आता आपण इव्हेंट बघणार आहोत. कोणते इव्हेंट असतात, कशा पद्धतीने इव्हेंट असतात. आता इव्हेंट म्हणजे काय? तर इव्हेंट म्हणजे घटना. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? घटना. जे घडतं ते, ऍक्च्युअल घडतं ते. मग आता ही सॅम्पल स्पेस झाली. सॅम्पल स्पेस समजला, सगळ्या पॉसिबिलिटीज. आता तुम्हाला कोणत्या लाईक पॉसिबिलिटीज असतात? 2 प्रकारच्या पॉसिबिलिटीज असू शकतात. एक लाईक आणि अनलाईक. म्हणजे ज्या आपल्याला गरजेच्या आहेत अशा पॉसिबिलिटी वेगळ्या, आणि डिसलाईक म्हणजे काय सांगितलं आम्ही? ज्या आपल्याला गरजेचं नाही अशा पॉसिबिलिटी. अशा 2 प्रकारे असू शकतात. म्हणजे उदाहरण देतो तुम्हाला. अ डाय इज थ्रोन आणि तुम्हाला काय पाहिजे? 2 चालेल, 4 चालेल, 6 चालेल. 2, 4, 6 हे कोणते नंबर चालेल? इव्हन नंबर. इव्हन नंबर आलेला चालेल, ऑड नंबर आलेला चालणार नाही. म्हणजे लाईक पॉसिबिलिटीज कोणत्या झाल्या? इव्हन नंबरच्या. आणि डिसलाईक पॉसिबिलिटीज कोणत्या झाल्या? ऑड नंबरच्या. बरोबर का नाही? मग ऑड नंबर किंवा इव्हन नंबर ह्या ज्या पॉसिबिलिटीज आहे, लाईक और डिसलाईक पॉसिबिलिटी, ज्याच्या लाईक पॉसिबिलिटीज ज्या आहे त्या एका सेट मध्ये लिहिल्या तर त्याला म्हणायचं इव्हेंट. त्याला काय म्हणायचं? इव्हेंट. इव्हेंट काय? इट इज अ सबसेट ऑफ सॅम्पल स्पेस containing like possibilities. म्हणजे ज्या पॉसिबिलिटी आपल्याला पाहिजे त्या पॉसिबिलिटी, त्याला लाईक पॉसिबिलिटी पण म्हणूया. आपण आपलं डेफिनेशन तयार केली. डेफिनेशन कोणी विचारणार नाही. लक्षात घ्या. एक्झाम्पल घेतो. एक एक्झाम्पल तुमच्या समोर घेतो, लगेच लक्षात येईल. सपोज दॅट अ डाय इज थ्रोन.
एक्झाम्पल बघा, अ डाय is thrown and event A shows that getting odd number or even number. कोणताही एक घेऊ आपण, odd number घेऊ. चला, a die is thrown and event A is that getting odd number. Getting odd number. आता गेटिंग ऑड नंबर ही काय झाली, लाईक पॉसिबिलिटी झाली, बरोबर का नाही. लाईक पॉसिबिलिटीज कोणत्या झाल्या, गेटिंग ऑड नंबर. कुणामध्ये, इव्हेंट ए मध्ये. मग पहिले काय लिहायचं बघा, अ डाय इज थ्रोन असं लिहा, अ डाय इज थ्रोन. मग सॅम्पल स्पेस लिहायचा अगोदर, सॅम्पल स्पेस यस इज इक्वल्स टू, यस सॅम्पल स्पेस काय येईल सांगा बरं, 1 2 3 4 5 6. हा, त्याचा एन ऑफ एस काय येणार, 6. हे या ऑलरेडी झालं की नाही आपलं सॅम्पल स्पेस, बरोबर की नाही. हे झालेलं आहे, हे अशाच पद्धतीने लिहायचं. हे लिहिल्यानंतर इव्हेंट, इव्हेंट हे काय सांगा, इव्हेंट हे गेटिंग, बोला, गेटिंग ऑड नंबर ऑन अप्पर स्पेस किंवा ऑड नंबर फक्त. हा, सांगा बरं, ए इज द इव्हेंट, याचा सबसेट लिहायचा. याच्यामध्ये ऑड नंबर कोणते सांगा, 1 3 and 5. मग एन ऑफ ए काय येईल सांगा बरं, किती येतील, 3. कळलं का. काय करायचंय, इव्हेंट कसा लिहायचा आणि त्याचा सेट कसा लिहायचा, त्याच्यानंतर एन ऑफ ए एन ऑफ बी असं तुम्हाला लिहावं लागेल इव्हेंट साठी. तर या पद्धतीचं पटकन बघा. आज तुम्हाला सांगितलं राईट सॅम्पल स्पेसेस अँड राईट दी फॉलोइंग इव्हेंट्स. असं सांगितलं, राईट sample space yes, then n of yes. Also write the events ABC and n of A, n of B, n of C. असं लिहायचंय, हे फाइंड आउट करायचं. क्वेश्चन असं दिलेला आहे आणि फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे बघा. पहिला क्वेश्चन असा दिलेला आहे, समजा 1 die is rolled, a die is rolled किंवा 1 die is rolled, अर्थ सारखाच. इव्हेंट ए, इवन नंबर ऑन द अप्पर फेस, ऑड नंबर ऑन द अप्पर फेस, प्राईम नंबर ऑन द अप्पर फेस. येऊन जाईल का नाही ते, परत घेऊ. इतक्यात घेतलं ना आपण ऑड नंबरचं, मग हे तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आता दुसऱ्यांनी घेतो, 2 dice आर रोल्ड सायमल्टेनियसली. काय, 2 dice आर रोल्ड सायमल्टेनियसली. बघा, 2 dice आर रोल्ड. मग सॅम्पल स्पेस काय, व्हॉट इज द सॅम्पल स्पेस, व्हॉट इज द सॅम्पल स्पेस व्हेन 2 dice आर रोल्ड. 1 1, बोला 1 2, काल घेतलं होतं ना, 1 3 1 4 5 6. व्हेरी गुड. 2 1 Toto 2 3 2 4 5 6 2 5 2 6 3 1 3 2 3 3 3 4 3 5 3 6 4 1
4-2, 4-3, 4-4, 4-5, 4-6, 5-1, 5-2, 5-3, 5-4, 5-5, 5-6. नंतर 6-1, 6-2, 6-3, 6-4, 6-5, 6-6. कळलं इथपर्यंत? एन ऑफ एस काय येईल सांगा? 36. आता त्याच्यात इव्हेंट दिलेला आहे, इव्हेंट ए. इव्हेंट ए. इव्हेंट ए काय विचारलाय बघा. इव्हेंट दिलेला आहे सम ऑफ द डिजिट्स ऑन अप्पर पेअर्स इज मल्टिपल ऑफ 6. काय सांगितलं? द सम ऑफ डिजिट्स on upper faces is the sum of the digits on upper faces is a multiple of 6. कुणाच्या मल्टिपल पाहिजे? 6 च्या मल्टिपल, म्हणजे 6 च्या टेबल मधले सगळे ऍडिशन आली पाहिजे. सांगा बरं, याच्यामध्ये असे कोणते नंबर आहेत का त्याची ऍडिशन 6 किंवा 12 किंवा 18 अशी, म्हणजे 6 च्या टेबल मधली ऍडिशन आली पाहिजे. 6 चा टेबल कोणता आहे? 6, 12, 18 असं आहे. याच्यातली जास्तीत जास्त ऍडिशन किती असते आपण शिकलो? 12 असते. कमीत कमी किती असते? 2 असते. बरोबर. म्हणजेच आपल्याला ऍडिशन 2 to 12 पर्यंत किती आहे 6 चा टेबल? फक्त 6 1 चा 6 आणि 6 2 चा 12, म्हणजे दोघच 6 ऍडिशन येणारे आणि 12 ऍडिशन येणारे जेवढे नंबर्स आहेत ते लिहायचे. मग सांगा बरं, कुणाची ऍडिशन 6 येते? 6 ऍडिशन येणारे कोणते नंबर्स आहेत? काल शिकवलं होतं तुम्हाला. 1-5 नंतर असं तिरपं जायचं बघा. 1-5 नंतर 2-4 नंतर 3-3 नंतर 4-2 5-1. बरोबर. आणि अजून एक चालते, हे फक्त 6 मध्ये झाले. आता 12 ऍडिशन येणार आहे फक्त कोण आहे? 6. म्हणजे एन ऑफ ए किती झाला बरं? 6. एन ऑफ ए किती झाला? 6. कळलं का? आता याच्यानंतर एक गोष्ट सांगून ठेवतो मी तुम्हाला. याच्यानंतरची एक गोष्ट सांगून ठेवतो. हे एन ऑफ ए झालं. आता याच्यानंतर पी ऑफ ए येतो. याच्यानंतर काय येतो? पी ऑफ ए, प्रोबॅबिलिटी ऑफ द इव्हेंट. ती प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट कशी असते माहितीये? एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस असते. म्हणजेच हा एन ऑफ ए 6 आणि एन ऑफ एस किती आहे? 36. मग 6 ला 36 ने डिवाइड केलं तर मग 6 ला 6 ने डिवाइड केलं तर किती झाले? 1/6. डू यू अंडरस्टँड? म्हणजे एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 6 अपॉन 36 दॅट इज 1/6. कळलं का इथपर्यंत? कळलं का? मग ही जी प्रोबॅबिलिटी आहे आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये प्रोबॅबिलिटीज बघायची. आताच्या एक्सरसाइज मध्ये इतकंच लिहायचं इव्हेंट पर्यंत. पटकन याचा स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट घ्या पटकन. घेतला का? बघा मग आता सेकंड इव्हेंट दिलेला आहे, इव्हेंट बी. काय इव्हेंट बी बघा बरं, वाचा. इव्हेंट बी
the sum of digits on both, sum of digits on the upper face is minimum 10. The sum of digits on upper faces is minimum 10. म्हणजे कमीत कमी 10 येणार आहे. सांगा बरं, कमीत कमी 10 येणार आहे कोणकोणते आहेत ऍडिशन? मिनिमम 10. 10 आणि 10 पेक्षा जास्त चालेल. इकडनं जाऊ, हे 6 चालेल, हे पण चालतील, हे पण चालतील, तिघ हे चालतील का? नाही चालणार. म्हणजे 4 6 5 5 6 4 6 5 5 6 आणि 6 6. म्हणजे लिहून टाका ते कोणते सांगा. 4 6 5 5 5 6 6 4 6 5 6 6. कळलं का? किती आला एन ऑफ ए, सॉरी एन ऑफ बी? 1 2 3 4 5 6. Do you understand this? समजलं? इतकं सोपं आहे बघा. आता इव्हेंट सी. इव्हेंट सी. व्हॉट इज द इव्हेंट सी? बघा, द सम, the same digit on the both upper face. The same digits on both upper face. सांगा बरं, सेम डिजिट राहण्यासाठी सी काय येईल? काय येईल ते सेम डिजिट कुठे कुठे सांगा बरं. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 6 6. किती आहेत सांगा ते? Again that is equals to 6. Okay, you understand this? एकदम सोपं वाटतं की नाही? Now 3 coins are tossed simultaneously. Next example. पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या. Now 3 coins are tossed simultaneously. बघा बघा. Three coins are tossed simultaneously. सांगा बरं, काय विचारलं बाय? कंडिशन ऑफ फॉर इव्हेंट ए टू गेट at least 2 heads. To get at least 2 heads. पहिले काय लिहिणार आहे तुम्ही? 3 coins tossed simultaneously. मग सॅम्पल स्पेस लिहिणार. सॅम्पल स्पेस, बोला सॅम्पल स्पेस यस काय येईल? कसं लिहायला सांगितलं 3 coins साठी? पहिले 2 coins साठी जर डबल लिहायचं. हेड टेल हेड टेल. हे दोनदा लिहून टाकायचे. म्हणजे हेड टेल हेड टेल. थोडासा गॅप सोडायचा जास्त. कळलं? पहिले जे 4 आहेत त्यांना काय द्यायचं? पहिले त्यांना यक्ष जोडून द्यायचा. नंतरचे जे आहेत त्यांना काय जोडायचा? टी. संपलं. एम ऑफ एस किती झाला सांगा बरं? ए. बरोबर. नंतर इव्हेंट ए काय आहे सांगा? आता इव्हेंट ए त्यांनी सांगितलंय टू गेट द लिस्ट ऑफ 2 हेड्स. ऍट लिस्ट
2 heads. To get at least 2 heads. किती हेड्स पाहिजे? at least 2. आता at least या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. at least means कमीत कमी, मिनिमम. मिनिमम at least म्हणजे काय? मिनिमम. याच्यापेक्षा जास्त चालतील. प्लस मोर, मिनिमम प्लस मोर त्याला ऍटलिस्ट म्हणतात. मिनिमम प्लस मोरला काय म्हणतात? ऍटलिस्ट. लक्षात आलं? टू गेट ऍटलिस्ट 2 हेड्स म्हणजे दोघं किंवा 2 पेक्षा जास्त. मग सांगा बरं कोणते कोणते आहेत त्याच्यामध्ये हेड्स आहेत. याच्यामध्ये किती हेड आहेत? 3 हेड. चालेल का ते? यस. त्यामध्ये किती आहेत? 2 हेड. चालेल. इथे चालेल का? चालेल. इथे चालेल का? नाही चालणार. हा चालेल का? चालेल. नाही नाही नाही. बरोबर. म्हणजे किती चालेल सांगा यामध्ये? हो. समजलं? आता इव्हेंट बी किती सिंपल आहे बघा. काय चाललंय ते लक्षात येते का? हे इव्हेंट बी दिलेला आहे. समजा टू गेट नो हेड, एकही हेड नको. टू गेट नो हेड. टू गेट नो हेड. नो हेड साठी काय करणार? बी. कोणतं येईल सांगा बरं? टी टी टी. म्हणजे किती पॉइंट झाले? ओनली 1. बरोबर. सी दिलेला इव्हेंट. इव्हेंट सी. काय इव्हेंट सी बघा, वाचा. टू गेट हेड ऑन द सेकंड कॉइन. To get head on second coin. सांगा बरं सेकंड कॉइन वरती हेड कुठे कुठे? फर्स्ट याच्यात चालेल का? चालेल. याच सेकंड चालेल का? चालेल. याच टी. थर्ड नो. फोर्थ नो. फिफ्थ टी याच चालणार आणि टी याच टी चालणार. किती झाले बघा यांना? 3 4. आर यू गेटिंग? यस ऑर नो? तुम्हाला समजतंय का हे? क्लिअर? मग पटकन याचा स्क्रीनशॉट घ्या फास्ट. आता तुम्हाला काय करायचंय? पुढचे 4, 5, 6 ट्राय करायचे. 4, 5, 6 नंबरचे क्वेश्चन्स तुम्ही ट्राय करायचे इफ पॉसिबल. नाही सुटले तर काळजी करण्याची गरज नाही. मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घेऊन टाकेन. ओके. नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया आपण ते.